पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या घरात अज्ञात व्यक्तींची घुसखोरी, 1.5 तोळे सोन्याची चोरी। काल झालेल्या ढगफुटी सदृश पावसाने देवळा तालुक्यातील चिंचवे परिसरातील परसूल नदीचे पाणी चिंचवे येथील शेतकरी रवींद्र दादाजी भदाणे यांच्या घरात पुराचे पाणी गेले। यामध्ये त्यांच्या क्षेत्रातील असलेले पोल्ट्रीमधील सामान, चारा, शेतीमाल पुरात वाहून गेले। घरामध्ये पाणी शिरल्यानंतर तेथील नागरिकांकडून या परिवाराला तातडीने सुरक्षित स्थळी हलविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती, परंतु या दरम्यान एक धक्कादायक घटना घडली आहे। घरातील सर्वजण सुरक्षित स्थळी पोहोचले। घर बंद असल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी मात्र घरातून 1.5 तोळे सोने लांबविले आहे। घरात चोरी झाल्याचे शेतकऱ्याला समजताच सदर शेतकरी रवींद्र भदाणे हे संकटात सापडले आहेत। या घटनेचे वृत्त समजताच विद्यमान खासदार भास्कर भगरे सर, माजी आमदार शिरीष भाऊ कोतवाल, नाफेड संचालक केदारनाथ आहेर, प्रहार संघटनेचे गणेश निंबाळकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती चंदूदादा देवरे, विलास काका देवरे, देवळा पोलीस योगेश जामदार आदींनी या शेतकरीची भेट घेतली व परिस्थितीची पाहणी केली। या घटनेमुळे रवींद्र भदाणे, किशोर भदाणे, संजय भदाणे, शशी भदाणे, अजय भदाणे, दिलीप भदाणे यांनी झालेल्या नुकसानीबाबत भरपाईची मागणी केली। या घटनेबाबत गावकऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण पसरले आहे। पुरामुळे आधीच अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्याच्या मालमत्तेची चोरी झाल्याने त्यांची आर्थिक हानी अधिकच वाढली आहे। या घटनेची पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली असून चोरी करणाऱ्यांचा शोध सुरू आहे। एस9 टीव्ही न्यूज साठी शरद पवार, चिंचवे। नाव सांगा। रवी दाजी भदाणे। काय झालं? इथं प्रचंड प्रमाणात पाण्याचा प्रवाह आलेला आहे, नुकसान झालेलं आहे। ते म्हणजे आमचा कधी कल्पनेत पण विचार केला नव्हता आम्ही की आमच्या इथं अशी परिस्थिती उद्भवला असं। कारण 8:15 8:30 दरम्यान इकडनं डायरेक्ट पाण्याचा असा लोट आला की आम्ही म्हटलं हे पाणी इतकं कसं काय आलं असं। मग आम्ही म्हटलं चला आता पहिले आपल्या बकऱ्या मेंढ्या वाचवून म्हटलं, कारण ते खूप इतका पाण्याचा प्रवाह अचानक होता की तो एका मिनिटात इथं तर दुसऱ्या लगेच छातीपर्यंत, अगदी 2-5 मिनिटात छातीपर्यंत प्रवाह निघून गेला तो। शेवटी आम्ही तो दरवाजा उघडला तर त्या काही मेंढ्या बाहेर निघाल्या आणि काही आम्ही म्हणजे तिकडं लोटायचा प्रयत्न करत होतो, पण मग काही ज्या बाहेर निघून गेल्या त्या तर काही हाती सापडल्याच नाही। आणि ज्या मध्ये होत्या ना त्या आम्ही त्यांना काय केलं, उचलायचो, कवडीमध्ये उचलून आणि चाळीमध्ये टाकायचा प्रयत्न केला, पण चाळीत पण पाणी इतकं छाती एवढं येऊन लागलं। मग त्याला काय आम्ही केलं, ती सोयाबीन कुट्टी होती त्याचे पोते आतरले आणि त्या पोत्यांवर त्यांना धरून असे वाचवले। ते म्हणजे जेवढे वाचवता आले तेवढे वाचले। त्याच्यानंतर इथं पाण्याचा प्रवाह झाला, तुम्ही सुरक्षित ठिकाणी पोहोचलो होता। मग ते काय झालं, आम्ही पूर्ण वाचवले ते पक्षी। वाचवल्यानंतर जेवढे वाचतील तेवढे बाहेर आलो आणि इथपर्यंत पाणी होतं। मग आम्ही बाहेर निघालो। मग आमचं नेमकं ते कुलूप काही सापडत नव्हतं आम्हाला। ते पाणी घरामध्ये पण पाणी होतं ना, मग ते कुलूप सापडायचा प्रयत्न केला, कुलूप काही सापडला नाही। मग आम्ही काय तो फक्त कडी लावून घेतली आणि दोन बंधारे अजून फुटणार आहेत म्हणे, तुम्ही जीव वाचवा म्हणे। मग आम्ही कडी लावून तसंच निघून गेलो। या ठिकाणी चर्चा होती की तुमच्या इथं चोरी झाली। हो, चोरी पण झाली ना। काय गेले? आता हिचं 1.25 तोळे सोनं होतं आणि तिच्या पाकिटात 2-3 हजार रुपये होते, ते पण गेले। आता ती घटना आम्ही इथनं जमतेम 9:15 आम्ही इथनं गेलो। मग ते त्याच्यानंतर किती वाजता आले ते नाही सांगता येणार। मग जनावर पण वाहून गेले। या ठिकाणी या शेतकऱ्याचं प्रचंड अतोनात नुकसान या ठिकाणी झालेलं आहे। जर आता परिस्थिती दृश्याच्या माध्यमातून जर बघितलं तर पूर्ण या ठिकाणी पाण्यामधून आलेला जो गाळ आहे तो साचलेला आहे। समोर या दृश्यामध्ये आपल्याला गाडी दिसते, गाडी समोरून वाहून जवळजवळ 10 ते 15 फूट पुढे आलेली आहे। अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे। या दृश्याच्या माध्यमातून अशा परिस्थितीमध्ये त्यांच्या घरामध्ये चोरांनी एक फायदा या ठिकाणी उचललेला आहे। या ठिकाणून सोनं नाणं चोरीला गेलेले, काही पैसे चोरीला गेलेले आहेत। सदर शेतकऱ्याला तातडीने मदत करण्यात यावी। निसर्गाचा महाभयंकर प्रकोप या ठिकाणी पाहायला भेटला असलेल्या जुन्या जाणत्या लोकांनी सांगितलं की 1971 पासून आम्ही इथं राहतोय। 71 पासून इथं राहत असताना अशा पद्धतीचा पूर कधी आलेला नाही। आणि त्यातनं जे पशुधन असेल किंवा म्हणजे शेताचे शेत वाहून गेले, पिकं वाहिली हा भाग वेगळा आहे, शेताचे शेत वाहून गेले आणि अशा परिस्थितीमध्ये पशुधनही हाताशी नाही, घरही हाताशी नाही, पण
प्रचंड महाभयंकर परिस्थिती या ठिकाणी आहे। आम्ही आता जवळपास रावडपासून आलो। एकाच कुटुंबात जवळपास 10 ते 15 जनावरं, मोठ्या म्हशी, गायी या दगावलेल्या पाहिल्यानंतर ती असलेली त्या कुटुंब प्रमुखाची ती माता रडत असताना हृदय हिलावून टाकणारे प्रसंग आहेत। काय बोलावं आणि काय करावं। या प्रदेशात मागच्या वर्षी आपण पाण्यासाठी भांडत होतो आणि आता पाण्यामुळे भांडतोय। अशा विचित्र परिस्थितीमध्ये ही शेती करायची आणि हे जगणं जगायचं। पण जेही आहे आपण शासनाकडे पाठपुरावा करण्यासाठी कटिबद्धता वापरू, पाठपुरावा करू आणि असलेल्या लोकांना आधार देण्यासाठी काही पावलं उचलता येतील का ते बघूया। सगळीच जण या ठिकाणी प्रयत्न करतायत आणि हे प्रयत्न असेच प्रामाणिक पवित्र पद्धतीनं राहून त्या लोकांपर्यंत, शेवटच्या नुकसान झालेल्या माणसापर्यंत पोहोचले पाहिजे, असेच या ठिकाणी आपल्या सगळ्यांचे प्रयत्न राहतील। आणि या कुटुंबाचं मात्र वाईटच आहे। 1-1, 2-2 एकर शेती, उत्तम शेती करणारं कुटुंब आहे की जे त्यांचे शेळ्या, मेंढ्या हे जे नुकसान झालंय ते पंचनामे करावी आणि जिल्हाधिकारी साहेबांशी मगाशी बोलल्यानंतर असं वाटतं तर तातडीनं ती मदत लगेच येईल। आणि या ठिकाणी पाणी करतात नक्की काय जे प्रशासन आहे, इथं पोहोचलेले तलाठी आहेत, यांना काय आपण सूचना केल्यात, शेतकऱ्यांशी काय संवाद साधला, काय परिस्थितीबद्दल काय सांगा। आपल्या भागात पहिल्यांदा अशी पावसामुळे की अवकाळी पावसामुळे इतकी भयानक परिस्थिती पहिल्यांदा पाहायला मिळते। दुर्दैवाने अतिवृष्टीमुळे ढगफुटीसारखा पाऊस झाल्यामुळे वडबाऱ्यासारख्या ठिकाणचं धरण फुटून त्या पाण्याचा फ्लो प्रचंड प्रमाणात आपल्या गावात, इकडे आपल्या परिसरातल्या धरणांमध्ये, नाल्यांमधून आला आणि अगदी बेसावध असलेले लोक, ज्यांना बिचाऱ्यांना कधी कल्पना नव्हती की एवढ्या प्रमाणात पाऊस होऊ शकतो, ते त्यांच्या याच्यामध्ये मग्न होते। परंतु रात्री अचानक आलेल्या पावसामुळे या लोकांचं खूप नुकसान झालेलं आहे। आता प्रत्यक्ष बघितल्यानंतर आता ते बदाने साहेबांच्या पोल्ट्री मधलं पाणी आणि त्यांच्या घराची जर परिस्थिती बघितली तर मला सुद्धा माझी लाज वाटते की आपण या लोकांसाठी काहीतरी मदत केली पाहिजे। आता पण खासदार साहेब पण येऊन गेलेत, माजी आमदार शिरीष भाऊ होते, काल रात्री पण आमदार राहुल दादा होते, आमचे प्रशांत देवरे पण होते, तसंच पालकमंत्री भुसे साहेबांनी पण रात्रभर इथे येऊन आणि व्हिजिट केलेली। तर माझी प्रशासनाला एकच विनंती असेल की जे पण नुकसान झालेलं आहे ते कधी न भरून येण्यासारखं आहे, तर त्यांना ही मदत शासनाकडून झाली पाहिजे। त्यांचे पंचनामे करताना ज्या पद्धतीने आज प्रत्यक्ष तलाठी म्हणतात प्रत्यक्ष जागेवर जाऊ, पाहणी करू, असं जर करायचं ठरवलं तर महिनाभर पण हे पंचनामे होऊ शकत नाही। तर त्यांनी आणि कृषी खात्याने, म्हणजे महसूल आणि कृषी खात्याने दोघांनी मिळून हे पंचनामे एका ठिकाणी बसून आणि ज्यांचे खरोखर नुकसान झाले तर त्यांना ते त्यांचं द्यायला पाहिजे। ते काका एकदम नक्की जर विषय जर बघितला तर अजूनही हा प्रसंग, हा धोका टळलेला नाहीये। जर बघायला गेलं तर नाही, अजूनही हवामान खात्यांच्या तज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे साधारण 23 तारखेपर्यंत, काहींनी तर 31 तारखेपर्यंत हे अवकाळी पावसाचं सांगितलेली आहे परिस्थिती अशी राहील। आज जो शेतकरी होता किंवा परिसरातील जे शेतकरी होते हे बेसावध होते, परंतु आज हे जो इशारा देण्यात आलेला आहे याच्यामधून प्रशासनाकडून काही वरती ज्या धरणं आहेत वरती काही उपाययोजना केल्या जाऊ शकतात का? करू शकतात नक्कीच। प्रशासनाला विनंती आहे, तात्काळ जी मदत नंतर मिळेल ती मिळेल, पण तात्काळ स्वरूपात काही मदत देता आली तर स्वरूपात काही देता आली तर दिली पाहिजे, मिळली पाहिजे। कारण शेतकरी आता मागच्या वर्षी आमच्याकडं पाणी नव्हतं, म्हणजे आपल्या पूर्ण भागात पाणी, पावसाळा दुष्काळ होता। दुष्काळ असल्यामुळे पैसा नाही, आर्थिक परिस्थिती जोमाची, आज ज्याच्या मोटरी वाहून गेलेल्या आहे त्यांच्यासाठी केलं पाहिजे। आज विहिरी बुंजून गेलेले त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे, असं तात्काळ स्वरूपाची मदत शासनाकडून इमर्जन्सी त्याच्यातून आम्हाला ही मदत दिला पाहिजे। जर प्रसंग बघितला तर एकदम भयावह होता। गावाचे जे आपले ग्रामस्थ होते, नागरिक होते, यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलेलं होतं अशी माहिती मिळालेली होती। आपण एक गावाचे एक प्रतिष्ठित नागरिक आहात, या संदर्भात काय सांगाल? आम्ही संध्याकाळी 7:30 वाजेला आम्हाला जेव्हा माहिती मिळाली की वरचं धरण, छोटे छोटे धरणं फुटलेले आहेत, आम्ही राऊडच्या जे प्रतिष्ठित सरपंच, उपसरपंच यांचे संपर्क साधला तर त्यांनी सांगितलं पाण्याचा फ्लो खूप वाढतोय। मग त्यावेळेस मी आणि निवृत्ती दादा आम्ही दोघांनी पूर्ण गाव जो आहे पूर्ण खाली केला, पूर्ण गाव खाली करून दादांच्या हॉटेलवर असतील, श्रीनिवास हॉटेलवर असतील, नानाच्या कळ्यावर असतील, प्रत्येकाची रात्रभर सोय तिथं लावून दिली प्रत्येक माणसाची। आणि हे कुठेतरी एक दिलासादायक वाटलं आम्हाला, पण जे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं त्याचं अति दुःख पण आहे आम्हाला। आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका।